जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतीय लष्कराच्या संयुक्त विमोचन या वार्षिक सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे संयुक्त विमोचन या वार्षिक सरावाचं आयोजन गुजरातमध्ये करण्यात आलं होतं. गुजरातमध्ये कोठे? तर गुजरातमधील अहमदाबाद आणि पोरबंदर येथे 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी हा सराव पार पडला आहे. बरं, या सरावात एकूण किती देशांनी सहभाग घेतला होता? तर या सरावात 9 देश सामील झाले होते. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. पहिला प्रश्न पहा, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदान नोंदवण्यात आले? मित्रांनो, 20 नोव्हेंबर रोजी जे मतदान झालेलं आहे त्यात कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वाधिक मतदान नोंदवण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यात 76.25% इतकं सर्वोच्च मतदान झालं आणि कोल्हापूर जिल्ह्यातीलच कागल मतदारसंघात हे सर्वाधिक 82% मतदान नोंदवण्यात आले. बरं, सर्वात कमी मतदान कोणत्या मतदारसंघात नोंदवण्यात आलं असं जर विचारलं तर कल्याण पश्चिम या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच 41% मतदान झालेलं आहे. ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्रात एकूण किती टक्के मतदान झालं? तर 65.11% इतकं आपल्या महाराष्ट्रात मतदान झालेलं आहे. अलीकडे जी लोकसभा निवडणूक झाली होती त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात 61.39% मतदान झालं होतं व त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हा टक्का वाढला आहे. बरं, एक छोटासा प्रश्न, ही जी निवडणूक पार पडली आहे ही कितव्या विधानसभेसाठी पार पडली? तर मित्रांनो, ही निवडणूक 15व्या विधानसभेसाठी पार पडली आहे. येथे आपण आपल्या महाराष्ट्राविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहून घेऊया. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 साली झाली. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं असून 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता 365, लिंग गुणोत्तर 929 तर बाल लिंग गुणोत्तर हे 894 इतकं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण किती नॅशनल पार्क आहेत? तर 6 नॅशनल पार्क आहेत व यापैकी चांदोली नॅशनल पार्क हे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी हे 4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई, गुगामल नॅशनल पार्क अमरावती, पेंच नॅशनल पार्क नागपूर, नवेगाव नॅशनल पार्क गोंदिया तर ताडोबा नॅशनल पार्क हे चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणत्या देशाच्या नॅशनल असेंब्लीला संबोधित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत? मित्रांनो, नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना या देशाच्या नॅशनल असेंब्लीला संबोधित केलं व गयानाच्या नॅशनल असेंब्लीला संबोधित करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. यासच गयाना या देशाला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे 56 वर्षामधील पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. याआधी 56 वर्षापूर्वी इंदिरा गांधी यांनी या देशाला भेट दिली होती. त्यानंतर या देशाला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. मित्रांनो, भारत गयाना हे संबंध किती दृढ आहेत हे दाखवण्यासाठी गयाना या देशाने पंतप्रधान मोदी यांना जॉर्जटाउन या शहराच्या चाव्या सुद्धा सुपूर्द केल्या आहेत. शहराचं नाव लक्षात ठेवा, जॉर्जटाउन या शहराच्या चाव्या पंतप्रधान मोदी यांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत. यासच गयानाने मोदी यांना आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ एक्सलन्स देऊन देखील सन्मानित केला आहे. आणि मित्रांनो, या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी गयानाचे राष्ट्रपती इरफान यांच्यासह एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण करून एक पेड माँ के नाम या योजनेला वैश्विक रूप दिला आहे. मॅपमध्ये पहा, गयाना हा देश येथे स्थित असून गयाना या देशाला 26 मे 1966 साली UK पासून स्वातंत्र्य मिळालं होतं. गयानाची राजधानी जॉर्जटाउन तर सध्या याचे अध्यक्ष इरफान अली व पंतप्रधान मार्क फिलिप्स हे आहेत. गयानाचे चलन काय आहे? तर गयानीज डॉलर हे या देशाचं चलन असून मित्रांनो, गयाना या देशामध्ये हिंदूंची संख्या 25% इतकी आहे. आता हा प्रश्न पहा, देशाच्या मत्स्यपालन क्षेत्राच्या विकासातील योगदानाबद्दल कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट सागरी राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर हा जो सर्वोत्कृष्ट सागरी राज्य पुरस्कार आहे या पुरस्काराने केरळ या राज्याला सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराबरोबरच इतर जे पुरस्कार देण्यात आलेत त्यामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरदेशीय राज्याचा पुरस्कार तेलंगणा, सर्वोत्कृष्ट हिमालयन आणि ईशान्य राज्य उत्तराखंड तर सर्वोत्कृष्ट केंद्रशासित प्रदेशाचा पुरस्कार जम्मू काश्मीरला देण्यात आला. मित्रांनो, या मत्स्यपालन क्षेत्रातील विकासासाठी जिल्ह्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आलं. तर यात उत्कृष्ट जिल्हा पुरस्कार श्रेणीत सर्वोत्कृष्ट सागरी जिल्ह्याचा पुरस्कार हा केरळमधील कोलम जिल्ह्याला देण्यात आला
सर्वोत्कृष्ट आंतरदेशीय जिल्हा छत्तीसगडमधील कांकेर, सर्वोत्कृष्ट हिमालयन आणि ईशान्य जिल्हा आसाममधील डरांग, तर सर्वोत्कृष्ट केंद्रशासित प्रदेशाचा पुरस्कार जम्मू काश्मीरमधील कुलगाम या जिल्ह्याला देण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 6व्या वार्षिक लीड आयडी शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 6व्या वार्षिक लीड आयटी शिखर परिषदेचं आयोजन अझरबैजानमध्ये करण्यात आलं. अझरबैजानमध्ये कोठे? तर अझरबैजानची राजधानी बाकू येथे 11 ते 22 नोव्हेंबर पर्यंत या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग व स्वीडनच्या हवामान आणि पर्यावरण मंत्री रोमिना पुरमोक्तारी यांनी या परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवलं आहे. मित्रांनो, हा जो लीड आयटी गट आहे हा 2019 मध्ये भारत आणि स्वीडन या दोन देशांनी संयुक्तपणे लॉन्च केला होता व या लीड आयटीचं उद्दिष्ट 2050 पर्यंत ऊर्जा केंद्रित जड उद्योगात निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करणे असं आहे. सध्या या ग्रुपचे एकूण किती देश सदस्य आहेत? तर 41 देश सध्या या ग्रुपचे सदस्य आहेत. आता हा प्रश्न पहा. भारताची पहिली AI डेटा बँक कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? आता भारताच्या पहिल्या AI डेटा बँकेचं अनावरण करण्यात आलं असून या बँकेची सुरुवात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे करण्यात आली व या बँकेचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर असोचॅम AI लीडरशिप मीट 2024च्या 7व्या आवृत्तीत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या AI डेटा बँकेचं अनावरण करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 6. देशातील पहिल्या महिला बस डेपोचं अनावरण कोठे करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच देशातील पहिल्या महिला बस डेपोचं अनावरण हे दिल्लीमध्ये करण्यात आलं आहे आणि या बस डेपोला सखी बस डेपो असं नाव देण्यात आलं. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये 100% हा प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, देशातील पहिल्या महिला बस डेपोचं अनावरण हे दिल्लीमध्ये करण्यात आलं असून त्या डेपोला सखी बस डेपो असं नाव देण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मित्रांनो, आता मुलांमध्ये शिक्षण, कौशल्य विकास आणि नवकल्पनांचा विकास करण्यासाठी विजन पोर्टलचं अनावरण करण्यात आलं. तर या पोर्टलचं अनावरण कोणी केलं हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. तर या विजन पोर्टलचं अनावरण डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. हे पोर्टल दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी एक सुवर्णद्वार म्हणून काम करेल. तसेच हा उपक्रम विजन इंडिया ॲट 2047 या प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश भारताला तंत्रज्ञान, शिक्षण आणि आर्थिक वाढीमध्ये जागतिक नेता म्हणून स्थापित करणे असा आहे. आता हा प्रश्न पहा. यात काय विचारला आहे? खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्सचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येईल? तर या ज्या खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्स आहेत याचं आयोजन बिहारमध्ये होणार आहे. या दोन्ही स्पर्धा एप्रिल 2025 मध्ये आयोजित करण्यात येणार असून प्रथमच या स्पर्धांचं आयोजन बिहार राज्यात होईल. बरं, 2023च्या खेलो इंडिया युथ गेम्सचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर याचं आयोजन तामिळनाडूमध्ये करण्यात आलं होतं व या स्पर्धेत सर्वाधिक पदक हे आपल्या महाराष्ट्राने पटकावले होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू होतं, तर तिसरा क्रमांक हरियाणा या राज्यानं पटकावला होता. प्रश्न क्रमांक 9. कोणता देश हा आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 104वा पूर्ण सदस्य देश बनला आहे? तर मित्रांनो, आर्मेनिया हा देश आता आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 104वा पूर्ण सदस्य बनला आहे. व याआधी आपण या आंतरराष्ट्रीय सौर संघटनेविषयी हे सुद्धा पाहिलं होतं की याच्या 7व्या अधिवेशनात भारताची अध्यक्षपदी तर फ्रान्स या देशाची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सौर संघटनेविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस येथील COP21 दरम्यान करण्यात आली. याचं मुख्यालय हरियाणामधील गुरुग्राम येथे स्थित असून सध्या याचे महासंचालक हे अजय माथुर आहेत. व पुढील महासंचालक म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. देशात दरवर्षी अखिल भारतीय सहकार सप्ताहाचे आयोजन कधी केले जाते? तर हा जो अखिल भारतीय सहकार सप्ताह आहे हा दरवर्षी 14 ते 20 नोव्हेंबर रोजी आयोजित केला जातो. या सप्ताहाची यंदाची थीम काय होती? तर भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणे आणि SDG गोल साध्य करणे ही या अखिल भारतीय सहकार सप्ताहाची थीम होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीद्वारे मुत्सद्देगिरीतील आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही.
कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.